रहता हूँ मोशी में, आलंदी से 5 किलोमीटर है। मैंने पहली बार ये उपवास का शिविर किया है। मैं सुबह 8 बजे नाश्ता करता हूँ, 11 और 12 के आसपास पेट भर के खाना, फिर रात को खाना है। 3 टाइम मेरा चालू रहता है पेट में जाने का। अगर सुबह नाश्ता नहीं मिला तो मैं क्या बोलते हो कासावीस होतो नाही का, म्हणजे हा म्हणजे 4-5 तास जरी मला काय मिळालं नाही ना, मला कसं तरी होतंय. म्हणजे मला काहीतरी पाहिजेच असतंय. घरात जरी बायकोने 11 पर्यंत जर काय नाही दिलं ना, तर तिच्यावर मी चिडचिडपणा करतो. तर इथं काय झालं, पहिल्यांदा मी मागच्या वेळेस 7 दिवसात शिबिरला मी बायकोला पाठवलं, मला सुट्टी नव्हतं. ऍक्च्युली मला करायचं होतं, मग मी तिला पाठवलं, मला सुट्ट्या मिळत नाही म्हणून. मग आता म्हणलं, मिसेसनी म्हणली कमीत कमी 3 दिवस तर करा, काय कारण नका सांगू. शनिवार, रविवार, सोमवार मध्ये एक रविवार सुट्टी आहे, तुम्हाला 2 सुट्ट्यामध्ये तुमचं काम बघा. मग मी 3 दिवस शिबिरला अटेंड करायला आलो. तर पहिल्या दिवशी आलो, मला चिंता आवडली ती आता कसं उपवास शिबिर करायचं, नुसता लिंबू पाणीवर कसं काय राहायचं. तर पहिला दिवस कसं तरी गेला, काय वाटलं नाही, चक्कर नाही आलं, पोट शांत राहिलं. 3 गिलास पिलो मी दुपारी ज्यूस, संध्याकाळी पण 3 गिलास पिलो आणि घरी गेलो. बायको सांगितली होती येताना तुम्ही काही पण खाऊ नका, वडापाव डोसा बिसा काही खाऊ नका. तरी मी नॉनस्टॉप इथनं जे किक मारते डायरेक्ट घरापाशीच गाडी थांबली. तर काल पण मला तसं काही त्रास झाला नाही. आज पण मला ऍक्च्युली हे जे ज्यूस दिलं सरांनी त्याची सुद्धा गरज नव्हती, एवढं माझं पोट शांत होतं. तर आता मी लवकरच 7 दिवसाचं शिबिर अटेंड करेन. धन्यवाद सरजी.